नमस्कार. शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी 3 मोठ्या मागण्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 4%, जुनी पेन्शन योजना, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षाबाबत आली मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण हे अपडेट आता चला सुरू करूया. दिनांक 11 जुलैपर्यंत राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. सदर अधिवेशनामध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे. तर राज्यातील कोणत्या मागणीवर आतापर्यंत चर्चा अधिवेशन झाली व कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूयात. जुनी पेन्शन योजना. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असून याबाबत राज्य मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की पुढील महिन्याच्या आतमध्ये सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. विरोधक तसेच शिक्षक आमदारकडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्यातील एनपी धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तसेच ज्यांना आतापर्यंत कार्ड दिले गेले नाही अशा सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना एनपीएस खाते उघडण्याकरिता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आलेले आहे. महागाई भत्ता वाढीव वित्त विभागाचा प्रस्ताव. राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 50% डीए वाढ करण्याबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला आहे. तर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे. मंजुरी झाल्यानंतर पुढील महिन्याच्या वेतन आणि निवृत्त वेतन देयकासोबत वाढीव डीए लागू करण्यात येईल. सेवानिवृत्तीच्या वय वाढीवर नकारात्मक. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचालीला सुरुवात करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता थकबाकी, सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करणे आणि जुनी पेन्शन योजनेबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.